एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा सलग दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशीच या संपाचा प्रचंड मोठा परिणाम जो आहे तो सर्वसामान्यांवर जाणवायला लागलेला आहे। नाशिकच्या पंचवटी डेपोमध्ये मी सध्या उभा आहे आणि आपण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपाचं हे दृश्य बघतोय की नाशिकच्या या पंचवटी डेपोमधनं एकही बस आज सकाळपासून बाहेर पडलेली नाही आहे। कालपासून जो संप सुरू झाला आहे त्याचा आजचा दुसरा दिवस आहे। ग्रामीण भागामध्ये खास करून जे वाहतूकदार आहेत, विद्यार्थी आहेत, प्रवासी आहेत, यांना या संपाचा प्रचंड मोठा फटका जो आहे तो या ठिकाणी बसलेला आहे। कर्मचाऱ्यांचे ज्या संघटना आहेत त्यांचे प्रतिनिधी आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। आजच्या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आजच्या बैठकीत जर तोडगा निघाला नाही तर हा संप आणखी किती लांबेल याबाबत शाश्वती नाही आहे। आजच्या बैठकीकडे तुमचं नेमकं लक्ष लागलेलं आहे, काय अपेक्षा आहेत बैठकीकडून? आमचं तर सर्वप्रथम या शासनाला असं म्हणणं आहे की त्यांनी तात्काळ बैठक घ्यावी आणि आम्हाला या चाकरमान्याच्या सेवेसाठी रुजू करून घ्यावं, कारण आम्ही चाकरमान्याची सेवा करण्यासाठी आतुरतेने वाट पाहतो आहे। परंतु त्यांनी ताबडतोब बैठक घेऊन लगेच आम्हाला आत्ता आदेश दिले की तुमची बैठक सक्सेस झालेली आहे, तुम्ही उद्या बस घ्या आणि चाकरमान्यांची सेवा करा। तर आम्ही या मिनिटाला सुद्धा गणपतीच्या फेरसाठी निघायला तयार आहोत। आम्ही सर्व सज्ज आहोत, फक्त कृती समितीबरोबर चर्चा करून ताबडतोब तोडगा काढावा अशी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो। पण एकूणच या तुमच्या संपाचा नेमका काय परिणाम जाणवतोय? ग्रामीण भागात खास करून फार मोठ्या प्रमाणात अडचणी होत आहेत लोकांच्या। हो, आता आमचे देखील नातेवाईक आम्हाला फोन करून सांगताय की आत्ताच इतक्यात फोन आला होता की सटाण्याहून नाशिकला येण्याकरता 500 रुपयाची मागणी केली जाते। प्रायव्हेटवाले आतोनात प्रवाशांचे हाल करताय, पैशांची लूट करताय, खूप प्रमाणात प्रायव्हेटवाल्यांकडून पैसे वसुली केली जाते। तर आपण बघतोय की या ठिकाणी एसटी कर्मचारी जे आहेत ते सलग दुसऱ्या दिवशी आज संपावर आहेत। आजच्या मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या कृती समितीच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। फक्त आश्वासन न देता ठोस कृती करावी अशा पद्धतीची एक आग्रही मागणी जी आहे ती या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून केली जाते आणि त्यामुळे या बैठकीत आज नेमका तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।